नवी पहाट, नवा दिवस. आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदात जावं. तर बघा आज आपण काय करणार आहे. तर याला तुम्ही खरवस म्हणता, आमच्याकडे चिक म्हणतात. तर आपल्या शेजारीच सुषमा आहे ना, तिची म्हैस वेलेली आणि तिला झाले पारडी. तर तिने दिला होता आपल्याला चिक. चिक म्हणजे तुम्ही त्याला खरवस बोलता, तर आमच्याकडे चिकच म्हणतात. मग आता तो चिक मी घेतला आहे आणि आमची गाईचं दूध आहे आणि चिकाच्या दुधामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. चिक एक ग्लास जरी असेल ना तरी त्यात लिटर 1.5 लिटर दूध सपतं आणि मस्त असा आपण ना गूळ टाकला आणि त्यामध्ये ते हलवून घेतले छानपैकी आणि गुळामध्ये काडी कचरा असतो म्हणून मी ते गाळून घेतलं. तर खाली थोडाफार माती रेती असतेच. गावाकडं ना असं कोणाची म्हैस व्याली किंवा गाय व्याली तर एकमेकांना चीक देऊनच खातात, असे एकटेच नाही खात. आणि शहरवस्तीला म्हणजे चीक असा विकत घ्यावा लागतो खरवस. तसं आम्हाला नाही, आम्ही एकमेकांना देतो. आणि कारण भरपूर असतो ना, म्हैस म्हणलं की 4-5 लिटर, मग ते एवढं घरी काय करणार आहे. तर बघा आता मी त्यात सूट विलायची सर्व काही टाकलं, गूळ आणि दुसरं काही नाही लागत, पण सुंठ विलायची आणि गूळ. तर काही लोक साखरत करतात, पण आमच्याकडं गुळाला जास्त प्राधान्य देतात, साखरेपेक्षा गुळाचं आवडतं. तर पायाला वेळ लागतो, एक अर्धा 1 तास पूर्ण चुलीवर मस्त शिजून दिला. आणि चिक हा वाफेवरती शिजायला लागतो ना, की तो असं सुट्टा ठेवतात, पण मस्त असा झाला आहे. आणि बघा एक दिवस फ्रीजमध्ये ठेवून नंतर मग काढला, इतक्या छान मस्त वड्या पडल्यात. बघा किती मस्त चिक झालेला आहे आपला खरवस, सॉरी खरवस. तर या खायला तुम्ही पण.